मस्त रोड साईडलाच एक मस्त व्ह्यू आहे बघा. तिथं आम्ही साईडला थांबलो होतो. आता आम्हाला भूक लागली तर आता आज व्हेजच बनवणार आहोत. तो आमच्यासाठी फक्त प्रीतम आहे, तो व्हेज नाही खाणार. तर त्याला कालची वीज मच्छी राहिली होती, तो खाणार आहे. आणि आमच्यासाठी आता जेवण चालू आहे. आज पण 2:30 वाजलेले आहेत. काल आम्ही 3:30च्या नंतर जेवलो आणि आज पण ऑलमोस्ट थोडा टाईम होईल, पण जाऊ दे, काय प्रॉब्लेम नाही. रोड ट्रिप आहे तो, किधर भी रुकने का, खाने का, एन्जॉय करने का. आमचा बेत आहे खिचडी भात काढायचा आणि पापड मस्त भाजले. त्याच्यासाठी आमची धर्मपत्नी कांदा टॅमॅटो मिरची कापते. वा मम्मी कसं वाटतंय मग? मस्त वाटतं. मम्मीला गंगेमध्ये हात घालायचा होता. मम्मीने गंगेमध्ये हात पाय तोंड सगळा धुलेला आहे. आता काय पुढचं काय? आता प्रीतम नारकर सांगितलं ते मम्मी पैसे संपायला लागले होता. पैसे का नाही बघायचा. अरे पैसे माझे चाललेत ना. पण मम्मी तिथून तुला पैसे दिल्यात. हो हो तुम्ही नाही देत मम्मी. ब्लॉक जाऊ दे देते ना मी. आता थांब ना. नको ते. नाही अभि नाही. आता आमचं जेवण चालू आहे. सायली इथं बनवते खिचडी भात. तर आता आमचं प्लॅनिंग चाललं आहे. विचार करता एक मला नेक्स्ट डे उद्या कुठे जायचं, कारण उद्या दिवस अजून आमच्याकडे आहे. तर आता मग बोलतो कोल्हापूर आहे आपल्याकडे, पंढरपूर आहे, नाही तर मग अजून कुठेतरी फिरू शकतो. कारण इथं पुढे जाऊन फायदा नाही, कारण राईड सगळ्या बंद आहेत पाण्यातल्या. आणि त्यामुळे बीच ते एका जाऊ आम्ही. मला भिजायचं आहे मम्मीला, तर आम्ही पण मला भिजायचं आहे, सगळ्यांना भिजायचं आहे. तिथं करू. त्याच्यानंतर अजून नेक्स्ट डे आम्हाला कुठं जायचं तो ठरवू. तोपर्यंत सांगतो पुढच्या ह्याच्यामध्ये. आंबा करायचं जेवणाचं झालं. पिकलेला आहे. चेक केलंस तर नाही एकदा वहिनी बघताव का? जाऊन दोघा कप्पळमध्ये. बघा टचअपला पण एक ठेवलेले आहे पार्लरवाले. पार्लरवाली पण बरोबर आहे. कसं वाटतंय? तिला पण मजुरी द्यायची आहे. मजुरी किती आहे? किती मजुरी आहे? 5 लाख. 5 लाख नको का? कंबर मोरल. आधीच झाला. परत एक दुसरी शिट्टी झालेली आहे. कसं आहे? हा बस आरोड्यांचं काय नाही होणार. की कुठं मस्त चांगलाच प्लेस आहे. एवढ्या बिअरी पिल्या तिथंच सगळं टाकून गेलेत. जशा प्रेमाने हाणता पिल्यानंतर प्रेमाने न्या पण ना. कचरा इथे टाकता. हिला रान फिरायचं आहे. मस्त चुकाचा आंबा आहे तो चुकते. हा गोल फिर. असे गोल फिर ना तो. घुमिंग दमली. काय करायला लागते. एक फोटो नाही काढला आणि हिजेच फोटो आणि व्हिडिओ काढते. ब्लॉग माझा आहे का हिजा काय कलर नाही. येता का फोटो? मालिक यस मालिक. मला मी गॉगल घातला होता, पण बायको बोलते नाही हा चेंजच करा, हा नको. हा पण माझा नंबरचाच आहे पण दुसरा आहे, आणि हा माझा रेग्युलर नंबरचा. शेवटी तोच काढून दिला घास घाला. हा तिला आवडत नाही. तुम्ही सांगा तुम्हाला काय वाटतंय? चांगला नाही तो? तुला काय नाही आवडत तो? काय बोलायचं. चला तू घालतो आता. गरम खिचडी भात झालेला आहे. आम्ही दोघं जण जेवू. आणि तिथं पापड चालू आहे. मस्त पापड शेजवान पण आहे आणि मस्त यम्मी. जेवण मस्त झालंय. खिचडी भात, कोशिंबीर, पापड आणि सोया स्टिक घेतलेलं आहे. आता आम्ही एका तडामध्ये अंजली बाय माझी बायको हम खाना खाएंगे. या जेवायला या थांबले हो लवकर या. छोट्याचा फक्त जेवण लागलं आहे. खिचडी भात आणि कालची बागडा फ्राय. छोट्या कसा आहे जेवण तुझा?
कसं वाटतंय? आणि मम्मी तुझं काय मत आहे? शाकाहारी. शाकाहारी जाऊन तुझं कसं वाटतं जेवण? कसं वाटतंय? एकदम मस्त. आमच्या मम्मी आहे ना दिवसभर एवढे ब्लॉग बघते ना, त्यातून तिला नुसती इच्छा होते का मी पण असा करीन, जेवीन बाहेर एकदम जेवीन एकदम 12. तिची इच्छा कालपासून निशा पुऱ्याच होतात आणि त्याच्या ब्लॉग पण चालू आहेत. तर इतनी खुशी, कितनी खुशी, बहुत खुशी. चला जेवतो आता. खिचडी भात खाला, पण इथे 2 कुत्रे आलेत, त्यांची सोय काय? त्यांना कुप्पा बिर्याणी बनवून देतो डायरेक्ट. त्यांना पण बरं पाहुणे येते बाबा, पाहुण्यांनी जेवल्याशिवाय जाऊ नये, पाहुण्यांनी जेवल्याशिवाय जाऊ नये. बघा बघा 2 पाहुणे, 1 2. थांबा थांबा, देतो बाय बाय, सबको मिलेगा भाई. बाय, दूर हो जाओ, हमरे को डर लगता है थोडाफार. जेवा. मस्त झालेलं आहे, आम्ही पण जेवलो, ते पण पोटभर जेवलं. आता जरासा या इथशी जरासा असा अंग टाकून पडायची इच्छा आहे. मस्त तिकडे गाय पण चरायला दाखवतो. कामात देतो. अजून आहे तो मूवी मधलं 2 मोठा ऍक्टर होतं, कोण माहितीये? हे बघा कसं आहे. वहिनी आता तुम्ही जा आणि डायरेक्ट दादाला असा पकडा, दादा तुम्हाला गोल फिरवेल. असं नाही, पाडला दादाला. इश्काची जादू हाय गपोरी, तुझी इश्काची जादू हाय. मनानं भरलीस बाय, तू माझे मनानं भरलीस बाय. तर आता आमचं इथे जेवण घेऊन पण झाला, मस्त आराम पण केला. मम्मीने एक झोप पण काढली, आम्ही जरा इथं फोटो काढला, व्हिडिओ, आराम, चिलिंग, रिलॅक्स फील झालाय. आता इथनं आम्ही चालल्यात, आता वाजल्यात 4:45 झाल्यात. आम्ही इथून चालल्यात तारकर्ली बीचला, म्हणजे इथं सनसेट पण बघायला भेटेल. मला भिजायचा पण आहे, ही बोलतो मला नाही भिजायचा, मम्मीला भिजायचा आहे आणि दोघांना पण नाही भिजायचा. तर बघू तिथे गेल्यावर तुम्हाला दाखवतो. ब्लॉगमध्ये कनेक्ट राहा, बघत राहा. आणि जर ब्लॉग मोठा झाला असेल तर दुसऱ्या ब्लॉगमध्ये व्हिडिओ टाकेल, पण ब्लॉग सोडू नका. चला, त्यात मोठा मिस्ट्री ही है का, ही चुपचाप ऐसी बसते आणि क्या होते क्या है हमरे को समझ में नहीं आता है, क्या है, क्या हुआ. देखो मिस्ट्री कंटिन्यूज. तारकर्ली बीचला आम्ही गेलो होतो, पण तिथं मम्मीला नेऊ नाही शकलो कारण गाडी बीचपर्यंत पुढे जात नाही. त्यामुळे आम्ही परत तिथून पुढं चिक्कार पुढं, आता जवळपास देवबागच्या पण इथपर्यंत आलो आज. आणि आज ज्या बेटवरनं चाललेत ना, त्याच्या राईट साईडला आणि लेफ्ट साईडला दोघांना साईडला मला समुद्र दिसतंय, पण असं डायरेक्ट गाडीत पण जाऊ नाही शकत. तर आपण एकदम एंडला चाललोत. बघू काय पण करू, पण गाडी कुठेतरी आम्ही डाल गे, हमको मम्मी को समुद्र का पाणी पाय को लगाना है. या शेवटपर्यंत आलात ना, खूप बरं वाटलं. आजचा ब्लॉग कसा वाटला, नाही कसा वाटला सांगा कमेंट करून. बघा खूप भारी जर्नी चालली सध्या आणि ऑलमोस्ट आपण आता एंडपर्यंत आलेलो आहोत. आता यापुढे आम्ही जाणार आहोत एका बीचवर. कोणत्या बीचवर जाणार असेल ते तुम्हाला आता ऑलमोस्ट माहीत झालं असेल, पण नेक्स्ट ब्लॉगसाठी नक्कीच एक्सायटेड राहा, कारण खूप भारी आहे. आम्हाला तिथला खूप एक्सपिरियन्स मस्त आला होता, त्यासाठी ब्लॉग नवीन लवकरच येईल. तर वाट बघा. आणि एकच सांगायचं आहे, थँक्यू का, अरे एक नवीन ब्लॉगर तुमच्यामुळे तयार झालेला आहे. कसं वाटतंय? बरं वाटतंय? मला खूप भारी वाटतंय. भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये.